नमस्कार, कसे आहात सगळे? चला आज करायची आहे मस्त ताजी ताजी कांद्याची पात. छानपैकी चिरून धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे हरभऱ्याची डाळ आणि फोडणी द्यायची लसणाची आणि टोमॅटो टाकायचं. इकडे तेल ठेवलेलं आहे. ज्यांना कांदा आवडते त्यांनी कांदा टाकला तरी चालते, तसं काय नाही. कांदा लसूण पण लसणानं छान चव येते. त्याच्यात हे हरभऱ्याची डाळ टाकायची किंवा मुगाची टाकली तरी चालते. मला आवडते ही हरभऱ्याची डाळ, त्यामुळे ही टाकते मी. छान आहे, बघू शकता, ताजी ताजी. वा, अगं हा काय छान वास सुटलाय. लसणाच्या फोडणीचा टोमॅटो टाकून घेऊ. खाली पडायला लागले होते. डाळ टाकूया. छानपैकी अर्धा तास भिजत ठेवलेली. अगोदर हे टाकते, नंतर मसाले टाकते, काय होतं ठसका उठला. छान दिसते. छान वास यायला लागला. आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं. एकच चमचा टाकते, तर का चमचा लहान आहे. तिखट, मीठ अंदाजाने टाकायचं, कारण का भाजी शिजल्यावर थोडीशी होते. आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं, थोडं टाकायचं. हा हा हा, छानपैकी पाणी आटलं का झालं, भाजी तयार. एवढं काय विद्या बोलायची नाही. मस्तपैकी आपली ताजी ताजी कांद्याची पात शिजत आहे. हे पाणी आटलं की नाही, फक्त पाणी आटू द्यायचं, मग तयारच आहे. आहा, कशी आहे, मस्त ना. वाफ किती सुटले. कमी करते जरा गॅस. मिठामुळे पाणी सुटतं जरा, ते मिठाचंच पाणी आहे. चलो, इसी बात पे धन्यवाद.